नमस्कार. आता आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या वाकड भागामध्ये आहोत. आपल्या समवेत विनायक गायकवाड आहेत, नगरसेवक. खरं तर सकाळपासून प्रचार दौरा सुरू आहे. कसा प्रतिसाद मतदारांचा मिळतोय? आज शंकर भाऊ सकाळपासून वाकडच्या दौऱ्यावरती आहे. शंकर भाऊ जेव्हा ज्या सोसायट्यांमध्ये जातात, परिसरामध्ये जातात, तर शंकर भाऊंना जो त्यांनी भाऊंच्या मार्फत जो आम्ही विकास केलेला आहे तो सांगायची गरज पडत नाही. लोकच ते सांगतात की वाकडमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. तसंच दुसरी गोष्ट 350 ते 400 कोटीची कामं हे वाकड परिसरात झालेली आहे, विकास कामं. आपण पूर्ण वाकडमध्ये बघता ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, तरुणांसाठी व्यायामशाळा आणि तसेच व्यायामशाळा आणि फुटबॉल टर्फ ग्राउंड हे केलेले आहे. आपण सकाळपासून तुम्ही सोसायटीमध्ये फिरताय, आपण पाहतोय की अनेक सोसायटी धारक सांगताय की टँकरचा प्रश्न आहे, पाणी वेळेत येत नाही, वाहतुकीची समस्या आहे, अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. ह्या समस्या पुढच्या 5 वर्षात सुटतील का जर भाऊ आमदार झाले? या 5 वर्षात नाही सुटणार. साधारण 2 ते 3 महिन्यात पाण्याचा प्रश्न सुटेल. कारण की नवीन पाण्याची टाकी झालेली आहे, त्याचं फक्त ऑपरेशनली 1 ते 2 महिन्यात होईल. आणि पूर्ण वाकडसाठी साधारण 25 लक्ष लिटर पाण्याची टाकी ही 2 ते 3 महिने पूर्ण. वाहतुकीची जी समस्या आहे त्याच्याबद्दल काय सांगा? वाहतुकीची समस्येबद्दल जे आपले रोड आहेत, जे डीपी नुसार रोडचे विकसित होत आहे, ते एकदा पूर्ण सगळे झाल्यानंतर वाहतूक प्रश्न आपोआप सुटला जाईल. काय वाटतं विजयाचा विश्वास 23 नोव्हेंबरला काय निकाल असेल? 23 नोव्हेंबरला कमीत कमी 50,000 आम्ही, कमीत कमी 50,000 आणि जास्तीत जास्त आम्ही 1 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येऊ शकतो. तर हे होते विनायक गायकवाड, माजी नगरसेवक. खरं तर 50,000 मताधिक्याने विजयाचा विश्वास त्यांनी ठिकाणी व्यक्त केलेला आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतदार कोणाला कौल देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन बामदा शिरोळचे मी अतुल परदेशी, आपला आवाज, चिंचवड, वाकड.